पंडित नेहरूंच्या काळात आलेलं मोठं संकट आजही भारतीय शेतकऱ्यांसाठी मोठं आव्हान बनलं आहे. मी बोलतोय काँग्रेसबद्दल. नाही, राहुल गांधीवाली काँग्रेस नाही, तर ती काँग्रेस ग्रास जी आजही इंडियामधील लाखो शेतकऱ्यांसाठी समस्या बनली आहे. ही गोष्ट आहे 1950 मधील, जेव्हा भारताच्या इकॉनॉमिकल कंडिशन खूप वीक होती आणि संपूर्ण देश हा फ्रूट क्रायसिसच्या संकटातून जात होता. देशात अन्नसाठ्याचा मोठा तुटवडा होता. त्यामुळे त्यावेळच्या अँबॅसिडर विजयलक्ष्मी पंडित यांनी अमेरिकन गव्हर्नमेंटशी संपर्क साधला आणि इंडियासाठी व्हीट म्हणजे गहू एक्सपोर्ट करण्याची विनंती केली. सुरुवातीला अमेरिकेने भारताला गहू एक्सपोर्ट करण्यास नकार दिला, पण वारंवार विनंती केल्यानंतर फायनली अमेरिकेने भारताकडे मोठ्या प्रमाणामध्ये गव्हाचे कंटेनर पाठवले. त्यावेळी भारतीयांना किंवा भारतीय गव्हर्नमेंटला अजिबातही कल्पना नव्हती की त्या कंटेनरमध्ये फक्त गहू नाही तर एक मोठं संकट हे भारताच्या दिशेने येत आहे. ते संकट म्हणजे पॅरथिनियम ग्रास, ज्याला कॅरेट ग्रास किंवा काँग्रेस ग्रास असंही म्हणतात. ही ग्रास जेव्हा इंडियामध्ये आली तेव्हा काँग्रेस गव्हर्नमेंटच्या काळात आली होती. त्यामुळे लोकांनी तिला काँग्रेस ग्रास म्हणायला सुरुवात केली. आजही ही ग्रास भारताच्या जवळपास सर्व राज्यांमध्ये पसरलेली आहे आणि आजही लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या बनली आहे.